श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर 10 एप्रिल रोजी स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला सेवा करायची आहे। तर ह्या सेवेमुळे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल होतील। तर स्वामी चरित्र सारामृताचे तुम्हाला जर 21 पारायण केल्याने तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात। पण जर तुम्हाला 21 पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही 11 किंवा 7 पारायणही करू शकता। जर तुम्हाला रोज 1 पारायण करणे जरी शक्य नसेल तर तुम्ही रोज 7 अध्याय किंवा 3 अध्याय याप्रमाणे पारायण तुम्ही करू शकता। श्री स्वामी चरित्र सारामृत हा अतिशय असा प्रभावी ग्रंथ आहे। त्यामुळे जो कोणी याचे पारायण करते तर त्याच्या सर्व इच्छा स्वामी महाराज हे नक्कीच पूर्ण करतात। परंतु सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि भाव हा खूप आवश्यक असतो। जर आपण तुम्ही जर ही सेवा केली तर स्वामी त्याचे फळ नक्कीच देतात। तर तुम्ही एक वेळेस तरी ही सेवा करून बघा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल हे दिसून येतील। तर तुम्ही ही सेवा 31 मार्च पासून तर 10 एप्रिल पर्यंत सुद्धा रोज तुम्ही 3 अध्याय जरी वाचले तरीही तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्की बदल घडून येतील। तुमची जी कठीणातली कठीण इच्छा आहे ती नक्की स्वामी महाराज हे पूर्ण करतात। आयुष्यामध्ये तुमच्या दुःख आहे, अडचणी आहे किंवा अनेक भाग असतात जे सुटत नाहीये, जे स्वामी महाराजांपुढेच मांडून तुम्हाला ते भाग नक्की सोडवतील। अनेक वर्षांपासूनच्या कठीण इच्छा आहे ज्या पूर्ण होत नाहीये किंवा आजारपण आहे, अनेक अशा आर्थिक अडचणी आहे, शारीरिक अडचणी आहे, मानसिक अडचणी आहे, मुलांच्या अडचणी आहे, व्यसनं आहेत। तर तुम्हाला ही सेवा करण्यासाठी काय जास्त पूजा मांडणीची आवश्यकता नाही। तुम्ही दिवा प्रज्वलित करूनही आणि स्वामी महाराजांच्या फोटोसमोर मनाने आणि श्रद्धेने तुम्हाला फोटोसमोर बसून स्वामी महाराजांसमोर ही सेवा तुम्हाला सुरू करायची आहे आणि अतिशय श्रद्धेने मनापासून तुम्हाला ही सेवा करायची आहे। नक्कीच स्वामी महाराज तुमच्या सेवेला हे फळ देतील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्की बदल दिसून येतील। तर ही सेवा जर ह्या काळामध्ये केली तर त्याचा प्रभाव हा अतिशय जास्त असतो, कारण की ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे। तर प्रकट दिनानिमित्त तुम्ही ही सेवा जरूर करा आणि त्याचा लाभ जरूर घ्या। त्यानंतर दुसरी सेवा तुम्ही अशी करू शकतात की स्वामी महाराजांचा तारक मंत्राचे तुम्ही 11 वेळा तुम्हाला तारक मंत्राचे पठण करायचे आहे। मग तुम्ही सकाळीही करू शकता आणि संध्याकाळीही करू शकता। 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे, पण तो मंत्र म्हणत असताना तुम्हाला 1 तांब्या पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यावरती स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसून तुम्हाला ते 1 तांब्या पाणी घ्यायचं, त्यावर तुम्हाला उजवा हात ठेवून तुम्हाला तारक मंत्र हा 11 वेळा म्हणायचा आहे। ही सुद्धा अतिशय अशी प्रभावी अशी सेवा आहे। तर तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि ते मंत्र 11 वेळा म्हटल्यानंतर तुम्हाला ते पाणी ते तीर्थ होतं। ते तीर्थ तुम्ही घरातील प्रत्येकाला तुम्ही ते तीर्थ द्यायचं आहे। घरातील आजारी व्यक्ती असेल, कर्ता पुरुष असेल तर प्रत्येकाला हे तीर्थ द्यायचं आहे। तर तुम्ही ही सुद्धा अतिशय अशी प्रभावी सेवा आहे। ज्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक अडचणी आहे, आर्थिक अडचणी आहे ज्या सुटत नाहीये किंवा कर्ज फिटत नाहीये, तर ही सेवा तुम्ही करूनही स्वामी महाराजांना प्रसन्न करून तुम्ही ह्या सेवेचा लाभ घेऊ शकता। कारण की ही सेवा सुद्धा अनेक अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदलही जाणून येतील आणि ह्या सेवेने सुद्धा तुम्हाला नक्कीच लाभ होईल। तर तुम्हाला ही सेवा पण करत असताना तुम्हाला 1 तांब्यात पाणी घ्यायचं आणि त्याच्यावरती हात ठेवून तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। तुम्ही 11 वेळा म्हणू शकता, 21 वेळा म्हणू शकता। तुम्हाला जर म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर ऐकूही शकता। तर ही सुद्धा अतिशय प्रभावी सेवा आहे। प्रकट दिनापर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता। सकाळी जमत नसेल तर संध्याकाळी करा 11 वेळा। तर ही अतिशय आणि ते पाणी तुम्ही घरातल्या सगळ्यांनी प्या, थोडंसं घेऊन हे सगळीकडे असं घरामध्ये तुम्ही पानाने किंवा फुलाने ते सगळीकडे असे पसरवू शकता ते पाणी सगळीकडे आणि प्रत्येकाला प्यायला द्या। घरातील आजारी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला प्यायला द्या
आणि प्रत्येकाने त्याचा तारक मंत्राचा ही लाभ घ्या, कारण की त्या पाण्यामध्ये तीर्थ निर्माण होतं आणि त्याने नक्की स्वामी महाराज अशक्यही शक्य करतात. ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतात ते स्वामी महाराज नक्की त्या गोष्टीमध्ये त्या गोष्टी शक्य करून दाखवतात. तर ही सेवासुद्धा अतिशय प्रभावी आहे तारक मंत्राची. तुम्ही ही सेवासुद्धा प्रकट दिनापर्यंत करू शकतात. त्यानंतर तिसरी सेवा, तुम्ही स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्र जप हा तुम्ही जितका जास्त कराल, मग तुम्ही रोज हा मंत्र 11 माळी 21 माळी किंवा काम करत असताना, उठता बसता जेवता खाता पिता ह्या मंत्राचा जप जरी केला तरीही सुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्की त्याचे सुद्धा बदल घडून येतील. तुम्ही ह्या सेवेचा 31 मार्च 10 एप्रिलपर्यंत सुद्धा ही सेवा 11 माळी 21 माळी तुम्ही ही सेवा सुद्धा करू शकतात. तुम्हाला नक्की तुमच्या आयुष्यात बदल घडून येतील म्हणजे येतीलच. तर हा अतिशय प्रभावी अशी ह्या सेवा आहे. तर तुम्ही ह्या सेवा जर तुम्हाला नाही जमल्या ह्या सेवा करायला, तर तुम्ही स्वामी महाराजांचा मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचे सुद्धा पठण करून सुद्धा तुम्ही हे उठता बसता करून सुद्धा तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्की तुमच्या अडचणी, जे दुःख आहे, मुलांची प्रगती होत नाही, मुलांमध्ये म्हणजे पैशाला पैसा लागत नाही, कष्ट करत आहात पण कष्टातून मार्ग निघत नाहीये, पैसा येतो कुठं जातो, घरामध्ये नकारात्मकता वाढली आहे, कटकटी वाढल्या आहेत आणि काय करावं कसं करावं हे समजत नाहीये. तर तुम्ही ह्या सेवा प्रकट दिनापर्यंत केल्या तर तुम्हाला नक्की लाभ होईल, कारण की ह्या काळामध्ये केलेल्या सेवांचा प्रभाव हा अतिशय जास्त असतो. तर स्वामी महाराज नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल घडून येतील, हे तुम्ही स्वतः अनुभव घ्या. कारण की स्वामी महाराज कोणालाही नाराज करत नाही. तर ह्या छोट्या सेवा तुम्ही केल्या प्रकट दिनापर्यंत तर तुम्हाला नक्की त्याचा अनुभव येईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.